हॅलो एव्हरीबडी, नमस्कार. मी आहे तुमचा मित्र योगेश मयेकर. तुम्ही आहेत माझ्या यूट्यूब चॅनलवरती सफर अँड एक्साइटिंग नॉलेज. आज मी तुम्हाला घेऊन जात आहे मनोरी बीच. मी तुम्हाला लास्ट ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की आपल्याला नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी नक्कीच तुम्हाला एक्सप्लोअर करून दाखवेन. त्याप्रमाणे आज तुम्ही आणि मी सोबत जात आहोत मनोरी बीच. मनोरी बीचला उत्तर बीच पण बोललं जातं आणि त्यासाठी आपण आज बाय रोड जातो आहे माझ्या गाडीने, 4 व्हीलरने. चला मी तुम्हाला दाखवतो आणि आपण दोघंजण सगळेजण सोबत एन्जॉय करूया. चला तर मग चला निघूया. सकाळचं वातावरण. आपण आता पोहोचलो आहे पायंदर मीरा रोड फ्लायओव्हरने जातो आहे, जसं तुम्हाला सांगितलं होतं. निघून चला थोडं नाश्ता पाणी, चाय नाश्ता करूया. बायकर्स पण आलेले दिसत आहेत. सकाळ सकाळचे बायकर्स पण निघतात फेरफटका करायला. उत्तन बीचचा रोड आहे, उत्तन बीचला जायला रोड आहे, मीरा रोड भाईंदर मार्गे. ही बस दिसते, ही बघा बस भाईंदर ईस्टवरून सुटते उत्तन बीचसाठी. कधी ट्रेनने यायचं असेल तर इथून पण येऊ शकता. सकाळचं मस्त रम्य वातावरण. हा हे गावचा थोडा रोड दिसतोय, लहान आहे. इथून गाव चालू होतं. आपण थोडी पार्क केली आहे गाडी. हा मित्र माझा, मला काहीतरी ते दिसतंय म्हणून आपण गाडी पार्क केली. हे बघा काही स्थानिक नागरिक जाळं विणताना दिसतंय. किती मस्त वाटतंय. एकत्र एक लहान होळी दिसते, किनाऱ्याला येते आहे. माझी गाडी पार्क केली आहे इथे मी. इथे वरतून नजारा दिसतोय बीचचा, उत्तन बीचचा नजारा. इथे दिसते काहीतरी येशू देवाचं एक क्रूसला असलेला एक मूर्ती आहे आणि बाकीची दिसत आहेत. मस्त दिसते मूर्ती, मस्त आहे, चांगली आहे. समुद्र किनारा दिसतोय, समुद्र दिसतोय इथून वरतून. इथे 2 मूर्त्या दिसत आहेत. हे बघा, बघूया पुढे जाऊन. हो, इथे पण काही स्थानिक नागरिक. हे बघा जवळून दाखवतो तुम्हाला. हे जाळं असतं ना, हे जाळं मध्ये मध्ये तुटतं, तर हे एकत्र येऊन, एवढं मोठं जाळं असतं ना, 4-5 जण एकत्र येऊन असे जिथे तुटलेलं जाळं असतं मध्ये मध्ये ते शिवतात. या पुढे आपण त्या मूर्त्यांकडे जाऊन बघूया काय आहे. मोठ्या मूर्त्या आहेत, शुभ्र अशा. खाली काय दिसतंय, खड्डा आहे थोडंसं, काहीतरी पाणी आहे तिकडे. मस्त रम्य वातावरण सकाळचं. किती मस्त मूर्त्या दिसतात, एकदम शुभ्र अशा पांढऱ्या रंगाच्या वगैरे. 2 मूर्त्या. सेल्फी पॉइंट वाटल्यासारखं वाटतंय. व्हिडिओ आणि फोटो काढायला मस्त आहे. सकाळचा सूर्योदय. हे बघा कसा नजारा वाटतो उत्तन बीचचा, मस्त. त्या साईडला गोराई बीच वरून आपण येतो ते आहे. आपण बाय रोड आलो म्हणजे ह्या साईडने आलो. अरबी समुद्र एका साईडला, मस्त नजारा. या थोडं पुढे जाऊया, बघूया वरतून अजून व्ह्यू. या उत्तन बीचच्या समुद्र किनाऱ्याचा व्ह्यू मस्त. थंडी हवा अंगाला जमून जात आहे. तो तिकडे बीच आहे उत्तन बीचचा. जाऊया आपण पुढे. चला या बीचवर जाऊया जरा. आपण बघ तिकडून आलो, तिकडे उभे होतो, तिकडून बघतो आपण. इकडे काही समुद्राच्या खडकांना कलर केलंय, मस्त वाटतंय, जरा चांगलं वाटतंय. या थोडा पुढे जाऊया. हो, आमच्याकडे एक स्थानिक कुत्रा पण आपल्या बरोबर आलाय, जणू काही ब्लॉग बनवायला माझ्या बरोबर आलेला आहे. हे बघा, डाव्या साईडला एक हॉटेल दिसतंय. बायकर्स पण आलेले दिसत आहेत. हा, त्यांच्या 2 व्हीलर घेऊन. थोडं जवळ जाऊया आणि बघूया
टू व्हीलर घेऊन आलेले ते. मस्त लाटांचा आवाज खूप भारी वाटतंय. माझा मित्र पण त्याच्या मोबाईलमध्ये क्षण टिपतो आहे. या अद्भुत नजाऱ्याचे, नेचरचं काय मस्त वाटतात. लाटा येतात त्या, एक संथ आवाज असा कानाला. अद्भुत नजारा. हो, लय भारी वाटतंय. थोडं पुढे जाऊया लाटांमध्ये. अरे 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 बाप, शूज घालतात मी. खडकांवरती थोडंसं बघूया. खडकांमध्ये डबके पण आहेत. त्याच्यामध्ये कसं भरती येतं ना, पाणी जातं, तर त्याच्यामध्ये कधी कधी मासे पण अडकलेले असतात. तेव्हा या डबक्यांमध्ये या पुढे जाऊया. तेव्हा आपण त्या साईडने आलेलो, तिकडून लांब दिसते ना, पण काय नाही, जवळच आहे बीच. आपण मस्त रमत आलो. खूप भारी वाटलंय. तिकडे बघा काहीतरी दिसतंय. बघा काय दिसतंय ते, जरा व्हिडिओ मध्ये दिसतंय ते बघा. पवन चक्की आहे तिकडे, बघितली का? हो, वीज निर्मित होते त्याच्याने, माहिती आहे ना. आपल्याला पुस्तकामध्ये लहानपणी सांगितलं होतं. समुद्राचं पाणी, लाटा समुद्रावर येऊन संथ अशा. चला मित्रांनो, निघूया आता, कारण की पाठून लाट घुरते आहे मला आणि सांगते की खूप एन्जॉय केलेला दिसतोय योगेश भाऊ तुम्ही. तर आता निघूया आणि भेटूया परत पुढच्या एका ब्लॉगमध्ये असंच एक नवीन ठिकाण घेऊन तुम्हाला आणि तुमच्यासोबत जायला. चला तर मग, बाय बाय.